आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काका, आता पुढच्या वेळी जेव्हा याल ना तेव्हा माझ्या घरी या. मामा अरे म्हणजे माझ्या सासरी. नाही, माझ्या घरच्यांशी माझ्या नवऱ्याशी तुमची ओळख करून द्यायची आहे मला. सरांना खूप आवडेल तुम्हाला भेटायला, खूप खुश होतील ते. माझे घरचे लोक खूप चांगले, त्यांना आवडेल तुम्हाला भेटायला. सई, मलाही त्यांना भेटायची खूप उत्सुकता आहे. मी नक्की येईन तुझ्या घरी. हो, आणि तुम्ही ज्या कामासाठी भारतात आलात ना ते काम तुमचं नक्की होणार. मी बाप्पाला प्रार्थना केली की काकांना हे टेंडर नक्की मिळू दे. मला अगदी खात्री आहे तुझा हा बाप्पा तुझी प्रार्थना नक्की ऐकेल. येऊ मी? हो, चल. बाप्पा, माझ्यावरनं खूप मोठी जबाबदारी आली. आई बाबा बाकी सगळेच माझ्याकडे खूप आशेने बघतायत. खूप एक्सपेक्टेशन्स आहेत त्यांना माझ्याकडून. आणि या सगळ्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मला खरं ठरवायचा आहे. काही वर्षांपूर्वी जहागीरदारांबरोबर जे काही झालंय ना ते मला परत घडू द्यायचं नाहीये. हे टेंडर मिळून मला आम्हा सगळ्यांचीच मान अभिमानाने वर झालेली हवी. आणि बाप्पा, जर तू पाठीशी असलास तर हे सगळं मला सहज शक्य होईल. त्यामुळे प्लीज माझ्या प्रयत्नांना यश मिळवू दे. देवांश, हाच तो एबी ज्याच्या येण्याने सगळे हल्ले आहेत. आई, मला माहिती आहे की या माणसामुळे आपल्याला खूप त्रास झालाय. स्पेशली बाबांना खूप त्रास झालाय. पण तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. आपण आत्ता काय याला इतकं इम्पॉर्टन्स देतोय? त्याचा काय स्ट्रेस घ्यायचा आहे आपल्याला आत्ता? मला नाही वाटत आपल्याला याला एवढी घाबरायची गरज होती. देवांश, एबी काय, या जगात मी कोणालाही घाबरत नाही हे तुलाही चांगलंच माहिती आहे. पण हे सगळं जेव्हा झालं होतं तेव्हा तू खूप लहान होतास. एबी आणि तुझ्या बाबांची खूप चांगली मैत्री होती. तुझे बाबा जरी हुशार बिझनेसमॅन असले तर एखाद्यावर पटकन विश्वास टाकायचे. आणि हा एबी हा स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण आपल्याला घाबरण्याची काही गरज नाहीये. फक्त आपण अलर्ट राहायला हवं. बघा, आल्या आपल्या सई मॅडम. मॅडम नाही, सई टीचर. अख्ख्या जगाला शिकवायला जातेस ना तू. मग कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची एवढं साधं कळत नाही तुला? मॅडम, माहेरी गणपती बसला ना म्हणून गेले होते. पण मी घरातले सगळे कामं केले, स्वयंपाक पण करून गेले होते. मी उपकारच केलेस आमच्यावर. गेलीस ते गेलीस, पण वेळेत यायला नको. एरवी संस्कारी असल्याचा टेंबा मिरवत असतेस ना, मग सणासुदीच्या वेळेला घरात थांबायचं असतं एवढं पण नाही कळत? ताई, असं का बोलताय उगाच तिला?
वहिनी वहिनी प्लीज आता प्रत्येक वेळी हिची बाजू घेऊ नकोस ग. ताई एवढी काय मोठी चूक केली आहे तिने? एरवी कधी ती माहेरी जाते तरी का? कधीतरी आपली माहेरी जाते आणि तिच्या माहेरी सुद्धा गणपती बसले. इतकी वर्ष ती माहेरीच गणेश उत्सव साजरा करत आलीये, मग तिला वाटणारच ना तिथे जावंसं. तिला आठवण येणारच घरची. पण आपण सुद्धा इथे आरतीचे थांबलोय ना. ताई आत्ता आपण घेऊया ना आरती. सई जा पटकन 5 मिनिटात तयार होऊन ये. हो मी तयार होऊन आले. ओमी रिया देवा आरतीची तयारी करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. आई बाबा कुठे आहेत? दिसले नाही मला. अगं ते त्यांच्या रूम मध्ये आराम करतायत. त्यांची तब्येत बिघडली अचानक. तब्येत बिघडली? पण कशी काय? काय झालं म्हणजे? मला परत परत त्याच विषयावर बोलायचं नाही. माझं डोकं खूप दुखत आहे. मी जाते रूम मध्ये. आई आई नक्की काय झालंय मला सांगा ना प्लीज. तू चल माझ्या बरोबर बाळा. अहो बरं वाटतंय का आता तुम्हाला? ठीक आहे. दुपारी मी जाईपर्यंत तर बाबा ठीक होते ना. अचानक काय झालं? नाही मी आल्यापासून बघते की सगळेच खूप टेन्शन मध्ये. भैरवी मॅडम सुद्धा खूप चिडचिड करत होत्या. मी गेल्यानंतर काही घडलंय का? हो काय झालं आई प्लीज सांगा नाही. बघा मला खूप टेन्शन येतं. अगं आज आपल्याकडे बिझनेस पार्टनर्स आले होते ना घरी. त्यावेळी बिझनेस संबंधी इथे एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये त्या गोष्टीचं ह्यांनी खूप दडपण घेतलंय. देवांश सुद्धा काळजीत आहे. बाबा
तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. देवांश सर आहेत ना, ते सगळं काही नीट करतील. देवांशवरती माझा पूर्ण विश्वास आहे ग, पण आता त्याला तुझी खरी गरज आहे. देवांशला बिझनेस कसा करायचा हे फार चांगलं कळतं, पण तेवढं पुरेसं नसतं आयुष्यात. यशस्वी व्हायचं असेल ना तर माणसाला भक्कम साथ लागते आपल्या माणसाची. जानकीची तशी साथ मला लाभली म्हणून मी पुन्हा आयुष्यात उभा राहू शकलो. जानकी नसती तर ते म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो म्हणून. पण आता काळ बदललेला आहे सई बेटा, त्यामुळे तुला देवांशच्या पाठीशी नाही तर त्याच्या सोबत असण्याची गरज आहे. हा, अगदी बरोबर बोलतायत बाबासाई. आम्ही घाबरून जाऊ नये म्हणून देवांश चेहऱ्यावर काही दाखवत नाहीये, पण त्यालाही खूप टेन्शन आलंय. आणि अशा प्रसंगी जर तू त्याच्या सोबत असशील ना तर जगातल्या कुठल्याही संकटाशी सामना करायचं बळ त्याला मिळेल. सही, बेटा तू मला वचन दे की देवांशा चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही काळात तू त्याच्या सोबत असशील. त्याचा हात तू कधीच सोडणार नाहीस. मी तुम्हाला वचन देते, शेवटच्या श्वासापर्यंत मी देवांश सरांसोबत असेल. मी कधीच त्यांना एकटं पडू देणार नाही. बरं, तुम्ही आता आराम करा. मी जेवणाचं बघते. सई, अगं जेवण तयार आहे. तू थोडा वेळ देवांश जवळ जाऊन बसतेस, त्याला गरज आहे आता तुझी. ठीक आहे आई, बाबांची काळजी घ्या. बाबा तुम्ही आराम करा, मी आलेच. हो. अहो, आता कसलाच विचार आणू नका मनात. आराम करा तुम्ही. माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला. आपण दोघी मिळून त्या सईची नाशी वाट लावून टाकू ना. ते चुरू चुरू चालणारे तोंड आहे ना, ते बंद ठेव. हॅलो. हॅलो अंजली, कशी आहेस बाया? गणपतीला नाही आलीस ना तू? मी फार वाट पाहिली तुझी. नाही जमलं मला. ती सई आली होती, तुला तिथे कामाला लावलं आणि इथे आली होती माहेरी मजा करायला. पण जाऊ दे, तू नको काळजी करू. लवकरच ती कायमची कशी माहेरी येईल याची सोय करणारच आहोत आपण, हो की नाही? थोडा धीर धर, मग सगळं तुझ्या मनासारखं घडणार. अगं मॉम, इथे ना काहीच माझ्या मनासारखं घडत नाही. मला तर आता असं वाटतं की सई ऐवजी ना मलाच बॅग घेऊन परत यावं लागणार आहे कायमचं आपल्या घरी. काय तू काय बोलतेस अंजली? कळते का तुला काही? तुझ्यात तर थोडी सुद्धा सहनशक्ती नाहीये बरं का मॉम. हे बघ, मला मान्य आहे तुला तिथे कामं करावी लागताय. ती सई तिथे जहागीरदारांची सून म्हणून मिरवते, ते उघड्या डोळ्यांनी बघावं लागतंय. त्याचा किती त्रास होत असेल तुला मी समजू शकते. पण आपलं अंतिम ध्येय काय आहे? त्याच्याकडे डोळा ठेवायचा, कळलं? आणि ती बॉपकटवाली बाई आहे ना तुझ्या मदतीला, कशाला घाबरते तू? त्या बाईचं ना मॉम तू नाव पण घेऊ नकोस. मला तर असा राग येतोय ना तिच्यावर, असं वाटतं तिला. का ग, हे बोलली का ती तुला? काय? अगं सतत सतत ती बाई मला बोलतच असते. बावळट काय, बिंडो काय, मंद काय, बेअक्कल काय, जे तोंडाला वाटेल ती बोलत असते. मी आपलं सहन करते का? कारण मला देवांश हवाय ना. पण आता नाही, आता ना मॉम मला टॉलरेट पण नाही होते. असं वाटतंय
बघ अंजली, तू तू शांत हो बरं, आधी शांत हो. अगं कशी शांत होऊ मॉम? तुला माहितीये ना, मी आतापर्यंत लाईफ मध्ये कधीच कोणाचंच इतकं ऐकून नाही घेतलं जितकं त्या बाईचं ऐकलं. जसा मला देवांश हवाय ना, तशी त्यांना सई पण नकोय ना. जे आमच्या दोघींचं मोटिव्ह एकच आहे, म्हणजे आम्ही इक्वल असायला पाहिजे की नाही सांग बरं. हो ना? पण नाही, त्या स्वतःला जरा जास्त सुपिरियर समजतात ना, ओव्हर स्मार्ट समजतात. नाही मॉम, आय अग्री की त्या स्मार्ट आहेत, मोठ्या आहेत माझ्यापेक्षा, त्यांना जास्त कळतं. पण म्हणजे मी नाहीये ना ग मॉम. माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे आज ती सई देवांश पासून दूर राहते. जर मी डोकं लावलं नसतं ना, तर हे पॉसिबल पण झालं नसतं मॉम. पण नाही, त्या बाईला ना मला काही क्रेडिट द्यायचंच नाहीये. नुसतं आपला माझा इन्सल्ट आणि इन्सल्टच करायचा आहे. नाही, मला चांगलंच माहितीये ती बाई किती घालून पाडून बोलू शकते, ते कल्पना आहे मला. पण तुला काय वाटतं ग? मला बोलत नाही ती असं घालून पाडून, चांगला समाचार घेत असते माझा. पण मी दुर्लक्ष करते, कारण शेवटी पुढे आपल्याला काय काम करून घ्यायचंय ते लक्षात घ्यायचं अंजली. हा, हे बघ, हर कुत्ते कधी नाता, एवढं लक्षात ठेव. म्हणून थोडंसं ऐकून घ्यायचं, काही नाही होत त्यात. हा अगं हो मॉम, पण किती ऐकून घ्यायचं आपण? मला तर आता असं वाटतंय की ती सई या घरात राहिली काय आणि नाही राहिली काय, त्या बाईला ना काही फरक पडत नाहीये. नाही ग, तिला तर अजिबात आवडत नाही ती सई. काय बोलतेस तू? पण मला काय वाटतं, त्यांनी ना आता हे ऍक्सेप्ट केलंय मॉम, की सई आता त्यांची सून आहे. त्यांना किती नसेल आवडत ना, तरीही ती त्यांची सून आहे. का? तुला असं काही म्हणाली का ती? नाही, त्या बोलतात कुठे ना. मला आपलं फिलिंग आलं ना, म्हणून मी बोलले तुला. त्यांच्या मनात काय सुरू असतं कोणाला कळतं? ती बाई ना महाचलाक आहे. तिच्या मनात नेमकं काय आहे ना, याचा थांगपत्ता लागू देत नाही ते समोरच्याला. मी ना आता मग मेजर फ्रस्ट्रेट झाली. लिटरली कंटाळा आला यार या सगळ्याचा. नाही अंजली, बघ माझं नीट आहे, तू हार मानायची नाहीस. तुला हवंय ते तू मिळवायचं. हे बघ, ती बॉबकटवाली बाई आपल्या बाजूने असो किंवा नसो, आपल्याला जे हवंय ते मिळवल्याशिवाय आपण सोडायचं नाही. आणि जर तुझ्या लक्षात येत असेल ना ती आपल्या बाजूने नाहीच आहे, तर तिच्यावर अवलंबून अजिबात राहायचं नाही. कळलं? आता तुलाच काहीतरी हातपाय मारावे लागतील ना. आणि जर तसं नाही केलंस ना, तर तुलाच बॅग घेऊन इथे यावं लागेल. ती सई राहील तिथेच जहागीरदारांची सून बनून. आणि जर असं झालं ना, तर मी तुला घरात घेणार नाही अंजली, सांगून ठेवते. मॉम, म्हणजे तू पण आता सपोर्ट नाही करणार आहेस का मला? नाही करणार, कारण मला तुला त्या जहागीरदारांची सून झालेली बघायचंय. तुला सुद्धा माझ्यासारखं कुठल्या तरी मिडल क्लास मुलाशी लग्न करून पै करत रडत बसायचंय का अंजली? कळतंय का तुला? नाही. मग तू इथे परत आलीस ना, तर तेच होईल. तुझे बाबा आहेत ना, एखादा बघतील कोणीतरी मिडल क्लास गरीब आणि लावून देतील तुझं लग्न त्याच्या बरोबर. मग हसत बस भांडी. नाही मॉम, मला असं नकोय लाईफ. नाही जगायचंय ना, म्हणूनच सांगतेय. आता थोडासा धीर धर, आता थोडं सहन कर, पण त्या घरात घट्ट पाय रोवून उभी राहा. माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती कधीही हार मानणार नाही. काय? यस मॉम, काहीही झालं तरी देवांश माझे. आता मी त्यांना मिळवणारच. चल बाय, गुड नाईट, शांत झोपात. हा, ओके, बाय मॉम. खूप अंडर एस्टिमेट करत होतात ना तुम्ही मला भैरवी मॅम. आता तुम्हाला दाखवते ही एसी काय चीज आहे. हा हॅलो, बोला. तुम्ही बजेट नाही काढलं म्हणजे? अहो पण मला सांगा, सगळ्या गोष्टी आधीपासून फायनल झाल्या होत्या ना, मग इतका वेळ का लागतोय तुम्हाला? नो, आय डोंट अंडरस्टँड. अप्रुव्हल मिळालं नाही म्हणजे? कोण बघतंय सगळं? त्या मॅनेजरला सांगा मला लगेच फोन करायला. लगेच? काय चाललंय या लोकांचं?
हॅलो मिस्टर जाधव, मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन पाठवलंय, प्लीज गो थ्रू इट. नाही त्याच्यावर आपण उद्या भेटून डिस्कशन करूच, पण आत्ता जरा तुम्ही एकदा बघा. नाही प्लीज प्लीज तो मेल चेक करा, कारण ही डील ना आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. हां येस 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 येस. नाही सी यावेळेला आपल्याकडनं कुठलीही मिस्टेक आपल्याला खूप महागात पडू शकते, त्यामुळे प्लीज या गो थ्रू इट. थँक्यू. सर तुम्हाला पाणी देऊ? नाही नको, आय एम फाईन, मला काही नको असं आहे. ओके. नाही तुम्ही नाही आहात ओके. मला खूप टेन्शन आलंय असं. सर मला कळतंय. टेंडर ना आपल्यालाच मिळायला हवं, काहीही झालं तरी. या एका टेंडरवर जहागीरदार इंडस्ट्रीचं अख्खं भवितव्य अवलंबून आहे. सर मी तुम्हाला खूप चांगलं ओळखते. तुम्ही एखादी गोष्ट ठरवली की नाही ती तडीच नेताच. आत्तापर्यंत कितीतरी अशा डील आहेत त्या तुम्ही इझिली हँडल केल्या. मग याच वेळी एवढे का टेन्शनमध्ये आहात तुम्ही? हे बघा तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका, सगळं काही छान होणार आहे.